गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद, पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। ए भाड्या, बोला की बाळासाहेब। अर्जंट कपडे मागितले सुभाषरावने। सुभाषरावला कांबळ्याची म्हणले की बाळासाहेब कपडे घेऊन या, हे एक सादर आहे त्यांचा। थांबा थांबा बाळासाहेब थांबा। अरे मला माहिती, गुलाबी एक गुलाबी एक त्याच्यात। नाही नाही तका तिकडे पिशवी, थांबा 2 मिनिटं देतो, तुम्ही कुठली बी मागणार का? अरे हे देखी चांगला आहे वाईट नाही नाही दुसऱ्याचा तसं देता येणार नाही बाळासाहेब, थांबा 2 मिनिटं देतो। पाटकीने हा देतो थांबा थांबा। हा जरा हा का जरा बस का भाड्या, ही मोठी नाहीत नावाची कपडे त्यांना। म्हणजे काय म्हणताय बाळासाहेब? अरे सुभाषराव, सुभाषरावचीच कपडे मागच्या 15 दिवसात आजारी होतोय सुभाषराव, पडलं हा आणि तब्येत कमी झाली, त्यांचं 5 किलो वजन। त्यांचीच कपडे बर पैशाचं त्यांच्याकडूनच घ्या। बर बर जाऊ का? चालतंय, हा. जातो। हो त्यांना सांगा दिल्यात म्हणून। प्रशांत बर का पाटील, हा आता हितनं कपडे घेतले बर की पहिल्यांदा दाढी मस्त पैकी करणार। कसा दिसलो पाहिजे लागणार मी? अगदी नवा कोऱ्या नवरदेवा सारखं। प्रशांत बोला की। झाले ना आपले कपडे? नेले की तुमच्या माणसाने कपडे, आला तुमचं नाव सांगून घेऊन गेला आमचा जोडीदार। आमचा माणूस हो कोण? तुमचा जोडीदार कोण? सुभाषरावचा कोण जोडीदार आहे? आहे की बाळासाहेब। काय बाळासाहेब मागाशी चालतं घेऊन गेलं, म्हणलं सुभाषरावने लावलंय कपडे दी। अय, अरे तुझ्या डोक्यात फरक झाला व्हय? कशाला बाळासाहेबाकडे कपडे दिले? अहो सुभाषराव, तुमचं हलकं काम केलं ना, घरी गेलं देईल की बाळासाहेब तुम्हाला। अहो कुठलं देतय? रात्रीच माझ्याकडे आलतं। हा सुभाषराव तुमचा एक बट्टीचा मला ड्रेस द्या, मला बाहेर जायचंय म्हणून। अगं बाबा द्यायला पण काय ना, मागच्या वेळेला कपडे दिले, पिलं, चिखलात लोळलं, आणि माझ्याकडे आणून दिले ते. सगळी घाण कपडे केली आता ते नवग। सुभाषराव ते लावलाय ते लावलाय, कुठली बी कपडे उचलतय, माझा ही सुभाषरावचं म्हणतंय। अरे पण तू बाळासाहेबांचं ऐकून कपडे दिलीच कशी प्रशांत? मला एखाद्याने फोन करायचा ना। लावत होतो राव फोन, मला नका लाव, विश्वास नाही माझा। आपण सुभाषराव बाळासाहेबाला विसर तुमची कापडे घालून फिरू दे की जरा, नवरदेवासारखा टाईट मांडवा मध्ये उग। तुला थोडं तरी पटाय पाहिजे। कशाचं राव, कपडे नाही लावलाय ते लावलाय, वरनं 100 रुपये मागते तुम्हाला। याचा जोडीदार असतो होय तुमचा? अरे पण मला आता लग्नाला जायला कपडे नाही, मी काय करू? जाऊ का असा उघडा? आता तुम्हाला सांग का अध्यक्ष, ही कपडे बाळासाहेबांच्या घालण्याच्या लायकीचे नाहीत, तुमचं बी घालण्याच्या लायकीचे नाहीत। आता हायच्या कापडावर चाला लग्नाला। एखाद्याने म्हणला सुभाषरावनं लाख रुपये द्यायला सांगितलं, देशील का तू? नाही राव, जोडीदार आहे तुमचा। जोडीदार आहे बाई? हो जोडीदार म्हणून बरं की तो गेला। जोडीदार म्हणून आतले कपडे नाही तुला सगळे द्यायचे दुसऱ्याचे? मागत होता ते सगळी, ह्यो माझा करायचा। ए पाटील लय चुकीचं आहे बाळासाहेबांचं। पैसे दिले का नाही त्याने? नाही दिले पैसे द्या आता त्यालाच मागा ना पैसे। सुभाषराव कसलं पैसे? मागचं बी राहिलं तर चालूच बी दे। मागचं दे राहिलं द्या. चालूचं बी द्या सांगतोय। 11,000 रुपयाचा ड्रेस होता, त्याला जवळ धरतोयस का? ते मिळेल का मला ड्रेस माघारी? तुझी उधारी बघितलं तर 250 रुपये।
अहो देऊन टाका ना अध्यक्ष पैसे. काय संबंध आहे माझा पैसे अहो त्या द्यायचा? गरीबाने तुमच्या कपड्याला इस्त्री केली, धुतली ती चांगली कपडे, त्याला त्याच्या मेहनतीचे पैसे द्या. लय पोळ काय तू बाळासाहेबाचा ना हं? दोहतारण ही देऊन टाका बाळासाहेबाला. मग तुम्हाला सगळं सांगतोय ही पॅन्टवालीची अशीच बोंब होती, त्यापेक्षा दुसरं टाका इस्त्रीला कोण येत नाही. मी पैसे 1 रुपया देणार नाही तुला. अजिबात संबंध नाही. 11,000 रुपये माझं फेक. नाही पैसे बुडू नका, गरीबाचं बुडू नका देऊन टाका ना पैसे. तुम्ही मग. अहो, मी कशाला माझी कापड आहेत का तुमचं तुम्ही? माझं भांडण होतं आले. नाही माझ्या नाही, कपडे द्या तशी निघू ते नका. कपड्याचं नंतर बघू बाळासाहेबाला गाठाय पाहिजे. अहो तुम्ही सांगितलं असेल बाळासाहेब मी कपडे घेऊन कशाला ये म्हणून. सांगते? हा. 11,000 रुपयाचा ड्रेस घेऊन गेला हा? मग काय ना वा तू काय चाललंय? बरं चाललंय. बरं चाललंय. वा 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 वा. बायका पोरं बरीत का? बरीत बरीत. बेस्ट. ऊस किती गेला? 50 50 किलो? 50 टन. 50 टन होय. किलो तू सांगत असल्यासारखं मला वाटलं. नाही. बरं चाललंय प्रपंच. बरं बरं. चला येऊ का? इकडं कुठं आलता? आलतो तुमच्या जेवायला. वाढताय का? चला. तू का शेठ कसं आहे, माणसानी काम असल्यावरच यावं असं नाही. इलेक्शनच्या टायमिंगला मतं मागाय तर येतोच की आम्ही, पण मध्ये आधी पण लोकांची चौकशी केली पाहिजे. त्याला म्हणायचं नेता. अख्ख्या गावात एकच नाव, ते म्हणजे रामभाव रामभाव रामभाव. चला येऊ का? नमस्कार. लय गडबड. थांबा 1 मिनिट. अला साडूभाऊचा फोन आला आमच्या. आहे का ओळख तुमची? नाही. बघा कसा वजन टाकतो. ऐका. हॅलो. हॅलो. बघितलं किती माझं आहे. मी स्टाईलमध्ये हॅलो म्हणलं की तिकडून हॅलो. हा बोला साडूभाऊ. साडूभाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात? चाललंय एकदम ठीक. कसं तुमचं कसं चाललंय? मस्त चालू आहे. काय झालं, मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर आहे सचिवांसोबत चर्चा झाली. जरा मुंबईला आलोय. हो आम्ही बी तुमच्या गावी येणार आहे उद्याच्याला. गावावरून सातारला जाणार आहे. सातारच्या तिथं कासपठार तिथं 250 कोटीचा प्रोजेक्ट चालू करतोय. तर जाता जाता म्हटलं तुमच्या इकडून बी जावा. तुमच्या गावावरूनच जाणार आहे सातारला. अवकाश पाठवत मी अक्क घेतलंय. तुम्हाला कुठलं मिळालं 250 कोटीचा अहो प्रोजेक्ट? तिथंच पलीकडच्या साईडला आहे. असा हा दरीत 250 असेल. कोटीचा. तिथं दरीत असेल. हा किरकोळ काम तिथं मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं ते किरकोळ काम आहेत ना तुमच्यासारख्यांना द्या. माझं तिथं 5,000 कोटीचा प्रोजेक्ट चाललाय कासपाटरला. हो नाही आता म्हटलं जाता जाता तुमच्याकडून जावं. तुमच्या गावावरून जाणार आहे ती. ते मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही गॉगल घेऊन आलाय ना, तो बी घेऊन जावं म्हटलं. अहो गॉगल खराब आहे होतो. फारच क्रॅश हिल पडल्यात. मला वाटलं चांगलं असेल वापरावं, पण दिसा नाही. घेऊन जा. लय फार त्यासाठीच म्हटलं जाता यावं लयच. उद्याच्याला. आहे का तुम्ही बघावं. या लयच लो क्वालिटीचा गॉगल वापरता बरं का तो. माझ्याकडे असे 7-8 आहेत कपाडात. एखादा घेऊन जा माझा. चालतंय येतोय उद्याच्याला. म्हटलं आहे का काय तुम्ही घरी बघावं म्हटलं. मग असं करा की नाश्त्यालाच या की. नाही काय अडचण नाही. नाश्त्याला येतो की. बरं नाश्त्याला येतो जाता जाता. काय तुम्ही बाकी काय चाललंय? बाकी ठीक आहे. हा बाकी ठीक आहे. मस्त आहे. हो का पाहुणं, हा नाश्त्याला नाही परत माझ्या लक्षात आलं. तुम्ही जेवायलाच या. उद्या सोमवार आहे. बासुंदी मस्त शाकाहारी जेवणाचा बेत करू मस्तपैकी. हो येतो शाकाहारी. पण ते धाब्यावलं नको किंवा पार्सलचं नको बरं का. हा कुणाला माज आलाय तुम्हाला ढाब्यावर न्यायला? तुमचं पोट बिघडतं. एक पापड खाल्ला तरी तुम्हाला डिसेंट्रीचा त्रास होतो. त्यामुळे तर बाहेरचं नको. हां तुम्हाला पचत नाही. मला ऋतू म्हणली सांडगा खाल्ला तरी माणूस आमचा पोट धरून बसतो 3-3 दिवस. हो नाही त्यामुळेच मग घरचं असलं तर इथं या थोड्या वेळ. हा कोण येत आहे? ऋतू पण येते का? किती जण येत आहे? नाही एकटाच येतोय. एकटाच येत आहे ना? कसं आहे हा बिझनेस मुळे काय नाही कुणाला नेता येत नाही. तशी माझ्याकडं 100-500 माणसं दररोज असतातच ऑफिसला. पण मी काय कुणाला नेत नाही प्रोजेक्ट ठरवताना. मोठा प्रोजेक्ट आहे ना 250 कोटीचा. आयला माणसं वाढवा की. माझ्याकडे 5,000 संख्या झाली मजुरांची. हो नाही आहे माझ्याकडे बी. तर मी येतो उद्याच्याला. या तिथं, हा? हो बिंदास या. ओके ओके थँक्यू. ओके. बघितलं का किती लबाड आहे साडू आमचा. 250 रुपये सुद्धा रोज त्याला मिळत नाही. मग तो 250 कोटीचा प्रोजेक्ट. असं थापा मारून काय मिळतं तुका शेठ? काय? आपलं कसं काय? बरं. आपलं व्यक्तिमत्व कसं काय? चांगलंय. अख्ख्या जगात एकच नाव, ते म्हणजे रामभाव रामभाव रामभाव. ओके कायम ध्यानात ठेवायचं. मनात ठेवायचं रामभाव रामभाव रामभाव. जाऊ का? आय लव्ह यू.
एकच नेता रामभाऊ. ओके, येऊ का तू का? या या. काळजी घ्या, जेवा. हो हो. तुमचे जण काय जेवण तर आम्हाला मिळणारच नाही. का? तासभर बसलोय तर का म्हणताय वय? चहा तर नाहीच नाही, जेवा खावा म्हणायचा. भूक लागली, जाऊ का? बर या. हा. ए बाळो, ए उभारा, ए बरा, मला काम आहे. ए नाही नाही, ए मला तुझं ए मित्रा उभा राहा. काय चोरी केल्यासारखं का पळतोय असा? अरे माझी रेमंडचे कपडे दे रामभाऊ, असले घातले पण नाही तो आयुष्यात कधी. मला सासरवाडीला घेतलेला माग रेमंडचं 2200 रुपये मीटरचं कापड. चल की बारामतीला जाऊन येऊ. मी नाही येणार तुझ्यावर, मला लग्नाला जायचंय. कुणाचं लग्न आहे रे? अरे माझ्या जवळच्या पाहुणे, तुला काय करायचं? तुझ्या पाहुणीची आम्ही विचारतो तू कुठं चांडापणा करायचा? बारामतीचं काम करू आणि तसंच पाहुण्यांकडे जा. अरे पण तुला आमंत्रण नाही होतं माझ्या पाहुणीच्या लग्नाला? अरे तुझा प्रवास कमी होईल ना, सुख कर. हो, माझ्या पाहुण्याचं लग्न आहे, तू माझा काय पाहुणा नाही आणि मला फक्त आमंत्रण आहे, माझं मी जाणार आहे. ए शाने, एक महत्वाचं काम आहे. एक जणाला शिवाय द्यायच्यात बारामतीला. ए भांडणाचं काय काढू नका रामभाऊ, भांडणाचा भांडणे छाटछूट आहेत म्हणून तुला चालवलाय. भांडणं तू नुसतं नाव काढतो आणि भांडणं लागल्यावर पळून जातो, त्यामुळे मी काय गुतणार नाही तुझ्यात. ए शाने, तिथं ए खाली ये म्हणायचं. चल, 150 रुपये द्यायना. 150 दिवस झाले. आणि तो खाली आल्यावर ना खाली आल्यावर म्हणतो पैसे काढ, नाही तर ठोक्यातच पाडी. तुझा तो काढ की. अरे गपला का? 150 रुपयासाठी मला शिवाय देता येणार नाही. माझा धैर्याचा काय खेळ करतो रे तू सकाळ सकाळ येऊन? तुला तुझी कामं नाहीत काय? हे बघ, बारामतीला जायचं, त्या माणसाला दम द्यायचा, तिथून त्याला दम देऊन झालं. अरे ती direct- माझ्या वाची ठेवलाय, कॅमेरा आहेत माझ्या वरनं केंद्रात झालंय. मला गडबड आहे का? लोकांनी बघितलं तर लय माझा खेळ होईल. काय बाळ्या, काय चोरलं बिरलं नाही ना? मीरा भाऊ अरे चोरासारखा कापतो. चल. अरे ही कापड मागाय. अरे सोड केला का मला तू? अरे मला सांग, तू इतकी गडबड का करतोय? अरे मला लय काम आहे तिला का? तू आडव मांजरासारखा आडवत जाऊ नका मला रामभाऊ. सांग, ह्यात काय चोरीचा माल बिल आहे का? काय गडबड करतो एवढी तू? अरे रामभाऊ, लय लोक पैसे आवाक्याच्या बाहेर कमवायला लागले ना, त्यांच्यावर इंटेलिजंट ब्युरोची नजर असते. तसे माझ्या केंद्रात कॅमेरा लागल्यात का? ए उभा राहा. ए बाळ्या, आता ए केला खेळ माझा केला. सुभाषराव, काय बनगडे? तीच विचारतोय. का तुम्ही असं बघताय का? मन माझं काय आहे ती? मला सरपंचाने सांगितलं तर परशेच्यातनं कपडे आण म्हणून इस्त्रीला टाकलेली, त्यांची घेऊन हो चालू का? हो का? सरपंचाला एक फोन करू दे. कशाला? हा? सरपंचाला कशाला? रामभाऊ हा माणूस एवढा लाभाड आहे. लग्नाला जायचं म्हणून भट्टीला परशेच्यात मी कपडे टाकले. रात्री माझ्याकडे आलो होतो, मला एक ड्रेस पाहिजे म्हणून. मी म्हणलं मग बाळासाहेब, तुम्ही दिला का? तुम्ही दिला का मला? मागच्या वेळेचा ड्रेस तुम्ही चिखलात लोळून आला. मग मी आता कशाला काढताय मागचं उकरून? मला थांबा की. मला घरी जाऊन की परशेच्यात गेलाय, माझी भट्टीचे कपडे घेऊन आलाय. लग्नाला जायला रामभाऊ माझ्याकडे कपडे नाही, एवढा ड्रेस आहे आणि घेऊन चाललंय. तरी पाटील म्हणलं का नाही, रस्त्यात आपण गाठू म्हणून. सरपंचाचे कपडे दे. सर थांबा, चला की सरपंचाच्या घरी. मग चला सरपंचाच्या घरी. पाटील, चला चला. काय आहे भानगड? अहो मला सांगा रामभाऊ, ज्याला स्वतःचे कपडे सांभाळता येत नाही त्याला गावचा तंटामुक्त अध्यक्ष कुणी केलंय मला सांगा ते. ए नका सांगू. काय स्वतःचे नका सांग- कपडे सांभाळता हो. येत नाही तुम्हाला? हा, हा? तिथून सुभाषराव, सर फोन लावतो की सरपंचाला. हा? सरपंचाला फोन लावायचो मी, त्याचा नोकर आहे काय? रामभाऊ एवढा माणूस लाभाड आहे. रात्री माझ्याकडे आला सुभाषराव, एखादा इस्त्रीचा ड्रेस असला तर मला त्या बाहेर जायचंय. हा मग दिली तुम्ही? मागच्या वेळेला मला तुम्ही दिले का? मला कपडे दिले का तुम्ही? नाही दिली. मग तुमचा मला अडवायचा काय समज आता? मागच्या वेळेला रामभाऊ ह्याने एक ड्रेस नेला, दारू पिऊन चिखलात तोडला आणि तसाच ड्रेस घरी आणून दिला. आणि ह्यो ड्रेस लग्नाला जायचंय म्हणून मी परशाच्याच भट्टीला टाकला. माझ्या आधी हा माणूस इथे गेलाय आणि भट्टीचा ड्रेस घेऊन आलाय. मी उघडा लग्नात जाऊ का? एकच मला शर्ट आहे. हा ए बघू कपडे आणा. नालाय का? मागाशी मला म्हणतोय इंटेलिजंट ब्युरोची. एवढा इंटेलिजंट माणूस असताना घाबरतोय काय? आता लग्नाला कसं जाऊ? कर नाही तर डर कशाला? लग्नाला कसं जाऊ आता? असल्या कपड्यावर जाऊ का? अहो, लग्न आमच्या पाहुण्याचं नादावलंय कोणी बेगाने आदवा. मला फोन आलता, वहिनीच्या बहिणीचा मला फोन आलता, दाजी तुम्ही या म्हणून. आमच्या दोन मेहुणीचा फोन आला तुम्हाला. दाजीन मेहुण्या, मला सांग, मागितल्यावर नाही म्हणलं असतं का तुला? असं चोरून परस्पर सुभाषराव द्या, माग घे घेऊन जा. म्हणजे मी 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 कसं जाऊ? अरे मी हुनी लाईन मारायला चालली, लग्नात चाललाय मला घ्या की हो, इथून. ते काय वहिनीला काय का सांगतो असं ना, बरे कपडे इसकून घेतले मेहुणीच सांगायला की, हो, मी वहिनीच्या बहिणीकडे चाललाय. हो ए ना
एक माणूस आमचं आम्ही बघून घेऊ. थांबा. हो तुमचा गाव गाडा चोऱ्या माऱ्या बंद करायला का माझ्या आबरू जायला लागली. हाय का? आमचा उद्या साडू येणार आहे. साडू भाऊ काय त्याच्यापर्यंत ही चर्चा केल्यावर म्हणजे साडू मोकर मंत्री व्हायचा तुझा साडू येणार आणि आमच्या अंगावर बाबा गाजवणार तो. ए छटछूट असू दे पण येणार आहे. पाहुणे अतिथी देवो भाऊ तू उद्या येणार आहे. काय झालंय सुभाषराव 2,500 उसनं मागायसाठी येतोय माणूस. त्यामुळे जाता जाता त्याला जेवण पण घालतो. साडभाऊला हा उद्या या. आपली इकी दिसली पाहिजे. सनकीने वाजून तुला मी अरे तेवढा काय जागीरदार रे तो तुझ्यासारख्या भिकाऱ्याला असं पैसे फेकतो आणि त्या हे साडू मित्राचं इतका दुःख जवळ नसतं. नको. अरे मित्र भिकार वाटतो आणि दुसऱ्याला जागीरदार वाटतो. अरे ऐक की, मित्र चांगला आहे पण साडू पण भिकारी नाही ना. त्याची इतकी लगेच आबरू बघा 250 रुपये तुझा मागाडे तुझ्याकडे आहेत का? बाळ्या किंमत कमी करू नको साडूची. 2,500 म्हणलंय. 250 म्हणलं नाही. लैला बड बोलतो माणूस. हा लय लबाडे आहोत. ह्या जे कुठं ना घरी साडूचा ना आपल्याला का मध्ये उडतोय. ए तिथं छाप पाडायची साडूवर तिला जॅके हाणतं ना डबल आपण बोलायचं. नाही साडू पुढे आम्हाला गाडू नका मात्र झालं राम. ओ लाडू हा उद्या गाडू तिथं या. नका. तिथं उद्या या. हा येतो ना या ना. लैला बाडे 2,500 रुपये उसनं दिलं आणि काय दिलं सांग. ओ सुभाषराव साडूला बडे माझ्या नाव काय बी घेऊ नका. पचल तिथं तरी बोलावं ना. कोणाला बोलताय तुम्ही? हा ते काय एवढा हे हलका गावातल्या वाटतं मी छटछूट माणसांसंग बोलतोय. रामभाऊ म्हणजे कोण आहे माहिती बावळाटे आहे माणूस. का? लग्न करून ये संध्याकाळी. माझं लग्न हो का? रामभाऊ, सुभासरावचं वस्त्र हरण झालं. आता त्याच कपड्यावर जाय नाही तर दांडी बी मार. जुनीच कापड. गणा रातभर रानातच होता बाळा. दारादाराला गेला होता. शिनला काय? मी हा अजिबात शिनत नसतो. रात्रभर दार तट असत. कसं होते लोकांच्या रानात पाणी गेलं की लोक वराडतात. मला माहिती ना. बरोबर. 2-3 आजगर निघाल होता अन्न. अरे बाप. माझ्या समोर आलं हा धरलं हा गारा गारा फिरावलं धुणं फिरावं लागत बर. दिलं लोकांच्या रानात फेकून जाऊ. काय आजगर फेकला मग आणि घरात जुरळ निघलं तर कसा पळत सुटला होता. काके झुराळ वेगळं आणि आजगर वेगळा. चिरीमिरीची हत्या मी करत नाही. आलं का लक्षात? काय लाका बोलती तू? बरं जाऊ दे. निश्चित तिच्या भरोश्यावर बसू नको. काहीतरी बिझनेस कर. अण्णा कस काय तुम्ही ओळखलं? 2 दिवस झालं माझ्या डोक्यात खेळतंय ही. मला बिझनेस करायचा आहे आणि बिझनेस बी काय माना हलका करणार नाही. हा गणा का नाही लात मारल ना तिथं पाणी काढतो बरं का. हा आणि ही गोष्ट फक्त काकीलाच कळली बरं का. सारखं पोर डोक्यावर घेऊन आहे. लात मारताना ती कधी पाहिला ना मी त्याला लाता खात्याने पाहिलाय जावय बापूच्या. नाही नाही असू द्या की. जिथं प्रेम आहे ना तिथं लाता आहे त्या. बरं. मी भाऊच्या सोडून कोणाच्यात लाता खात नाही. आणि हो. जो लाता घालल ना डायरेक्ट पायाचा कंडका करत असतो. तोडत असतो पाय मी. बर बर. अण्णा हा बिझनेस विचारला तुम्ही माझा. हा, काय करतो बाबा बिझनेस? आधी त्याला तुम्ही पैसे किती लागणार ती विचारा. किती? 1000-2000 कोटीची उलाढ आलंय. हा 2,000 कोटी. हा कामगार किती लागणार? कामगार सतत 200-250 फेरीवाली मला लागणार आहेत. बिझनेस कोणचा आहे? केसा फुगा केस घ्यायची फुगा द्यायच. लय सोपा खेळ आहे का की. माइंड माइंड अवकातीप्रमाणे माइंड. अवकाती 1000-2000 कोटीची उलाढाल आणि त्याला बी तुम्ही अवकात म्हणता. काय डोकी चालवताय? काय व्यवसाय करायचा? हा व्यवसाय कसा असावा? सांगताना रुबाब वाटावा असा व्यवसाय असावा. नाही तर काय. रुबाब नाही व्हायच्यात. तू किती फेरीवारी ठेवणार आहेत म्हणला? 200-250. अरे त्या खुरपणाऱ्या बायांची हजेरी नाही दिली म्हणून त्या खुरापता गेल्या आणि तू 250 पोरं ठेवणार कामाला. काय झालं त्याला? कुठून आणणार भांडवल? भांडवल बाहुला नुसता गादा गादा हलावला हा. ना 10-5 कुठे फटाफटा गळून पडत्याल. आणि अण्णा हा. जो केसांचा जो बिझनेस करायचा आहे ना हा. सुरुवात तुमच्यापासून करणार बर का. हा मिशांची केस कापून तेवढी मला द्या आठवणी. माझ्याच मिशा उठा तुम्ही मुळा उठा नुसतं. बावला गादा गादा हलवलं की पैसे पडत्यान. पैसे द्या माझं आधी पहिलं मग बावला हलवा गादा गादा. हा आणि काय लाका इज्जतीचं काहीतरी राखा. केसाव फुगा हा धंदा होय तुमचा. काय वाईट आहे का के. घरातले बी केस ठेवू नको हाय ती बी. बर केसा धंदा तुम्हाला पटाना. हा. बरोबर. हो. मागच्या बारेला मी बोकडांचा धंदा सुरू केलता. हो, बरोबर. तर जावयानी आणि सासऱ्यानी सगळे बोकड खसकवून काढले खाल्ली. बोकडं किती होती? किती होती म्हणजे 2. 50 बोकड होतं. खाण्या वाचून मरायला लागली ती. म्हणून तुम्ही बोकडं खाल्ली होय. या या जावाय बापू.
काय बोकडांचा विषय चालला? काय नाही चालायचं आता. चालतंय. बर, फार महत्वाच्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे. गाणं उद्या तुझं काय नियोजन आहे? उद्या शक्यतो माझी बिझनेस मिटिंग आहे भाऊ पुण्याला. बिझनेस मीटिंग? हा. ठीक आहे. अण्णा तुमचं काय नियोजन आहे उद्या? माझं चाललंय पंढरपूरला जायचं. बरं झालं. स्नान करून या. चांगलं आहे का ना? मी सुद्धा मध्ये आधी गेलो आंघोळ करतो. चांगलं आहे. असू द्या, मध्ये आधी आंघोळ करत जा. त्या निमित्ताने तरी चंद्रभागा स्नान होतं तुमचं. बरं, सौभाग्य होते. आपलं काय नियोजन आहे उद्या? माझं ना आमचं महिला मंडळ बचत गटचं जाणार आहे प्रदर्शन बघायला. प्रदर्शन? अच्छा, म्हणजे कुणीच उद्या घरी नाही माझ्याशिवाय? हो. घरी कशाला पाहिजे? काय झाले, साडूंचा फोन आलता. बर. प्रमोद जगताप ते म्हणले उद्या सातारला काहीतरी एक किरकोळ ह्याचं काहीतरी भंगारचा काहीतरी व्यवसाय आहे ते चालू केला आहे, पत्रा लोखंडचं. ते बघायला चालले ते काहीतरी तिकडं. तर ते म्हणे येता येता नाश्ता करून जातो. अरे मला नाश्ता कशाला, जेवायलाच्या. म्हणून मी त्यांना बोलवलं होतं. माझं बी काय तसं पंढरपूर महत्वाचं नाही. ऑड सीझन आहे म्हणून चाललो होतो. उद्या तर काय लय महत्वाचा दिवस आहे, जा की पंढरीला. जावाई बापू याच्यात धाकटे बनल्यावर थांबलं पाहिजे ना. थांबतायच काय उद्या? हो. लाडकं जावया येणार आहेत म्हणून? हो. असं काय जागीरदार लागून गेला, लगेच पाय रवायला लागला. देवधर्माचं बघा ना. तसं नाही, तोफा फटाके वाजवले त्यांना बी आनंद वाटतो बरं का. मोठं मिलिटरीत मेजर नव्हतोय तो फटाकडा वाजवतो की नाही. शेवटी कसले बी असतं तरी सासऱ्याला अप्रूगच ना. नाही तुम्हाला फक्त तेवढा जावया ना अप्रूग आहे बरं का. भाऊ तुमच्यासाठी एवढं रात्रून दिवसा आदाबत्यात, सेवा करतात. तुम्ही कधीच भाऊला बरं बघत नाही का की सगळ्यापाशी नाव ठेवतात भाऊला, माहितीये का? हे सगळीकडे नाव असते. तू ग बस. मोठा जावं ये. मोठा जावय आम्हाला कळतच नाही. ऐका की ऋतूला पण आणाय सांगा की त्यांना. कशाला तुरूला त्या? हा, घरीच बस की म्हणाव. सासूबाईंना माझ्या नेऊन तिथं शेवेला ठेवली आणि तुम्ही हित आहे, आम्ही तुमच्या शेवेला. तुम्ही म्हणता ना घराचा पागलखाना झालाय. खरंच राव, माझ्या घराचा पागलखाना झालाय. कोण कुणाला पागल म्हणते तीच काय कळाना. म्हणजे असं झालंय, स्वतः पागल आहेत ना ती दुसऱ्याला पागल म्हणतात. अण्णा असा जमाना आलाय. नाही, तसा उद्देश नव्हता माझा. सीमा, तुझी बचत गटाची मीटिंग जर महत्त्वाची असेल तर त्याला पहिलं प्राधान्य द्या. ही काय अशी जेवणासाठी सटार फटार येता येता म्हणणार ह्या फाट्या वालतो, त्या रस्त्याने चाललो होतो. मग म्हणलं घरी ऐका बघाव. मुद्दाम जेवायसाठी येणारी माणसं असतात. तसं साडू आमचं नाही बरं का. पण ती तिकडं काय चाललंय लोकांपत्राच्या धंद्यासाठी काहीतरी बघायला. येऊ दे की, काय होते. तुम्ही मोठे म्हणून त्यांनी फोन केलाय. मी कुठं नाही म्हणतोय. असली कितीतरी येत्या जातात, जेवून जातात माझ्यात, तसं काय विषय नाही. बरं ऐका की, किती जण येणार आहेत? एकटाच येतो म्हणले. कोण त्याच्या मागे कुत्रे येणार आहेत? हां. मग मी काय करते, जेवण बनवते लवकर उठून आणि मग मी जाते. आहे का नाही? दोघाचा कर स्वयंपाक म्हणावं. एकटं ती गाडी मोकळीच यायची ना. ऋतूला बी घेऊन ये म्हणा. तुरू ऋतूचं नका कौतुक सांगू. ते आजारी असल्यामुळे आमच्या सासूबाई तिथं सेवेसाठी ठेवलेल्या आहेत आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी आणणार. केवढं आमचं भाग्य. पुण्य काहीतरी पाठीमागच्या जन्माचं केलं असेल ना. हे कुणाच्याही भाग्यात नसतं. नाही ना. हा, बरं का अण्णा, मी प्रामाणिकपणे सांगतो, भाऊ जर तुमचा जावाय नसतं ना, अक्षर उपाशी मेला असता तुम्ही. अहो तो तुमचा उपाशी नसतं मेलं, डायरेक्ट मेलच असतं. हा, काय जी काय असेल ती. म्हणजे माझे जावाई नसते तर उपाशी मेले असते असं म्हणायचं का तुला? हो. अहो अण्णा तसं नाही म्हणत. मग तुमचा धाकटा जावाय लय दुरतय भाव, लय दुरतय. आता इथं येणार ना, प्रॉपर प्लॅनिंग केलं असणार पहिलं काहीतरी. ह्या अण्णांचं कान कसं फुकायचं, म्हणजे सेवा करणार आम्ही आणि मेवा खाणार तिसराच. अण्णा, हे वाईट वाटतं. तुम्ही लय हलक्या कानाचं होऊ नका हो. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. काहीतरी येणार, कुणीतरी कानात ठोकणार, आमच्याबद्दल गरळ वाकणार, ही चुकीचं आहे. येडाय का मी तसा? नाही तर काय. अण्णा, तो मागच्या वेळेस आजारी पडला होता, भाऊनी धोतर धुतली तुमची, त्याची तरी जाणीव ठेवा. गणा असू द्या, नको नावं ठेवत बसू कुणाला. तेवढंच आपल्याकडून पुण्यकर्म तरी होईल. एक काम करा, उद्या बासुंदी वगैरे बनवा. शाकाहारी सोमवार आहे. हा, शाकाहारी बेत बनवा. बासुंदी गणा, बासुंदी उद्या सोमवार आहे. लगेच वाकडं तोंड कर नका. हा, कवा तरी येतो पाहुणा म्हणून म्हणलं. नाही, मग सोमवारच मंगळवारी या म्हणाव, मटण करतो. काय वाईट आहे जेवण. बर, विषय संपवा इथंच.
येऊ द्या यायचं त्या माणसाला. शाकाहारी जेवण करा, तुम्ही तुमच्या मार्गाने मार्गस्थ व्हा. त्यांना जेवण घालायची जबाबदारी रामभाऊची. आम्ही आहेतच. तुम्ही पंढरपूरला गेला तरी चालते. बरं चला कामाला लागा, करा जेवणाचं नियोजन. पाहुणा बी नाराज नाही झाला पाहिजे. लागा कामाला आता सगळे, कारण मी रात्रभर कामच करतो. आता आराम गणा करू द्या. तू बी कामाला लाग. आराम घे, आराम घे. अण्णा लागा कामाला. चालतंय. कामाला लागा रे, चुकारपण कर नका. कसं आहे सरपंचाला आम्ही जर म्हणलं ना एका ठिकाणी जायचंय, एखाद्यात सत्कार करायचा आहे, तर कधी विचारा येणार नाही. पण बायकोनी म्हणलं ना चला इकडं, आज बघा बायकोला घेऊन देऊ दर्शनाला. आणि माझं बी काय झालं, बायकोने मला घरी कामं सांगितली होती. ती सोडून तुम्ही राव इथं आणले. धड काय सांगा ना बी, कुणाचा सत्कार करायचा म्हणताय, VIP माणसं येणार म्हणताय, कुणाचंच काय तुम्ही सांगा ना. रात्री रामभाऊंच्या साडूंचा फोन आलता मला. बर साडूंचा फोन आलता, म्हणले सातारला जाणार आहे उद्या तुमच्या गावाकडून प्रमोद जगताप. बर तर म्हणलं मग येणार आहे गावात तुमच्या, मग आपलं काम आहे त्यांचा सत्कार करण्याचं. बर 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 रामभाऊच्या जेवाय थांबणार आहेत. ती म्हणले एकटाच येणार आहे. ती सातारा जायला. हा रामभाऊने जेवण किती बनवलंय माणसाचं? एका माणसाचं. बर मी रात्री त्यांना सांगितलं 4-5 माणसं घेऊन या. कशाला तुम्ही आता हे असली काढी टाकली? हो तो माणूस तसा करतो ना, म्हणून मी त्यांना सांगितलं तुमच्या बायकोची इथं गावात आबरू काढली. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही बी 4-5 जण घेऊन या. मग रामभाऊची तारांबळ कशी होती ही आपण बघायची. आईला म्हणजे जिरवायचीच आहे. हा मग काय काय राव संजू शेठ, पण ती जाऊ द्या. आणि हार त्यांना स्वागतासाठी काय राव संजू शेठ, हार बी घेऊन आलाय तुम्ही, फुटूला हार घातले गत. मोठा हार असला तरी फुलंच असतात आणि छोटा असला तरी फुलंच असतात. हे भावना महत्वाच्या आहेत त्यातल्या. पाहुण्याला आलं की घालायचा आणि बरोबर काम करायचं. हे असल्या भावना मग फुलातनं सुगंध येणार, त्याच्यात भावना व्यक्त होतात. आले येऊ द्या. राम 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 राम. आलो सगळी घेऊन. कस काय सत्कार आहे? आलं की असं सत्कार एकदम दाजी ती तिथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी घेऊन आलोय. खाणारी एकदम जोरात साडूचा प्रोग्रामच करू. ते कसं आहे महत्वाचा माणूस आहे, सारखा नाव ठेवायचा. आपला रात्री फोन झाला ना, त्यामुळे मग ही सगळी आणली साइड वरची. संजू शेठनी लय दुसरा काढला होता तुमचा. हो रात्री फोन झालता ना. आता काय सांगायचं, सगळा सोन्याचं आहे इंटरनेटल. तुम्ही काय करा इंटरनॅशनल. बर हे ओरिजिनल इंटरनॅशनल. म्हणजे बेल्टचं ही हुक बिल सोन्याचं आहे होय. मग आयला साडभाऊ खतरनाक आहे बरोबर. नाही काय करा, तिथं गेलो की फोन करतो. तुम्ही दोघं बी जेवा या. कसं मनातलं बोलला कशाला हाय की तुम्ही तिकडं नाही म्हणत नाही म्हणायचं. बर बर चला येऊ का मग तिथं? हो हो या. आणि पाहुणचार दणक्यात करून घ्यायचा बर का, लाजायचं नाही. ते मग म्हणे देऊ का देऊ. आयला होय, ही काय कामाला गडी आणले काय? कामावलं गडी म्हणजे काय आहे, खाणार आहे ना पण 15 पोळ्या खात्यात. मग काय नाही तसेच आणल्या सगळे. तुम्ही फोन करा. चालतं येऊ का? चालतं येतो. चला बसा. आईला संजू शेठ, एखाद्याचा कार्यक्रम लावायचा म्हणल्यावर तुम्ही राहू लय बरोबर लावताय. कसं असतं अण्णा, दुसऱ्याला नावं ठेवली ना मग आपली काय अवस्था होती ही आता गेल्यावर कळेल आपल्याला. तुमचा साडू आला तर संजू शेठ मोबाईल स्विच ऑफ करून रानात निघून जाताय राव. आणि हे रामभाऊ साडून तुम्ही राव उचलून घेताय ना. ह्याला तर म्हणतात ही फक्त मलाच आहे, कुणाला कसं काय करायचं, कुणाची कुठं जिरवायची. कुणाला जावं लागेल, जायचं. पाटील बोला. सुभाषराव बाळू साडू येतोय. असा कोण म्हणजे मोठा खासदार आमदार येत नाही बरं का, पण जेवणाचं नियोजन केलेलं आहे. मग ते आल्यानंतर माझं कर्तृत्व नेतृत्व त्याला सांगावं लागेल. ती जबाबदारी तुमची. मी माझ्याबद्दल कौतुक सोहळा काही सांगणार नाही बाळू. तू सांगायचं रामभाऊ असं, रामभाऊचं तसं कॉन्ट्रॅक्ट, रामभाऊचं असं चाललंय, रामभाऊ की जय असं म्हणा.
वा 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 म्हणजे तुझा साडू आल्यावर आम्ही सांगायचं रामभाऊ असा रामभाऊ तसा रामभाऊ इतका मोठा आणि माझा मेवणा आला होता तू म्हणला बाळ्यासारखा भिकार कोण नाही. आता तुझा साडू आल्यावर मी सांगू रामभाऊ लय चांगला आहे आमचा म्हणून. अरे कवा म्हणलंय बाळू ते म्हणायला पण काय कारण होतं. काय कारण होतं काय कारण होतं तुझं माझ्या मेवण्याला तो म्हटला हे बाळ्या बेकार रे म्हणून. अरे तुला त्यांनी मारू नाही म्हणून त्याची थोडा वेळ बाजू घेतली नाही तर हाताखालनं काढला. मला मला बसा अरे रामभाऊ बसा खाली. त्याला नीट सांगा तुम्ही खाली बसा. अरे रामभाऊ हा रुद्र अवतार त्यांच्या पुढे नको. खलास करी नका ते नाही महत्वाचा विषय. एवढे गुप्तीर घाले ना पटात पाहुणे जाईल तेवढे तो नाही विषय महत्वाचा. माझं ऐकणार आहे का नाही. काय तुमचं ऐकायचं सुभाषराव तुम्ही नॅशनलला खेळून आला काय सुभाषराव तुम्ही माझ्याबद्दल काय सांगणार. तुमच्याबद्दल बरंच काय सांगेन पण मला एक सांगा तुम्ही आपली ऋतू येणार आहे का. आपली ऋतू आपली ऋतू काय रे बाळ्या. अरे हो माणूस मला आपण तिकडे गेलतो ना बंगल्यावर तवाच बघत होतो रका रका बघत होता आणि 100% ह्याला लाल असा चाटतोय माणूस. कशाला ऋतू तुमची मिळणी काय वयाने आपल्यापेक्षा लहान आहे. मग ऋतू वहिनी म्हणाव ना ऋतू. अरे ऋतूच्या वहिनी खायला चांगलं एखाद्याचं नाव घेतलं. आम्ही तुमच्या पाहुण्या रावळ्याच्यात गेल्यावर बघतो का वाईट नजरेने. हा नजरेचा विषय कुठे चांगलं बोललोय मी. घरी लाव मी आहे माणूस घरी लाव. बाळासाहेब मेहुणा मारायला आलता तेव्हा कसा घरी मला उठवायला आला होता चला म्हणून आता म्हणता हाकला इथनं. हे बघा आता मेहुण्याचं काढलं आणि मग तंटामुक्तीचा कशाला अध्यक्ष झालाय राजीनामा द्या. पाण्या मिटवायची का वाढवायची. थांबा पाटील तुम्ही माझ्याबद्दल काय सांगणार. रामभाऊ तुमच्याबद्दल चांगलं काय सांगणार. 31 डिसेंबरला तुमची तोंड फुटलेल्या सुगडासारखी होती. पाटील ही उन्हा धुणं काढायसाठी बोलावलंय का तुम्हाला. पाटलीन बाई सुद्धा तुम्हाला मध्ये आधी धुण्यासारखं धुत्यात हे सांगा पाहुण्याला. अजिबात नका सांगू नका. चांगलं काय सांगाल. अहो चांगलं काय सांगायचं रामभाऊ. अख्ख्या पंचकृषीमध्ये माहित आहे रामभाऊ जगतापाचं गावाला गाव जेवण असतं घराघरामध्ये जेवणाच्या पंक्ती असतात. आता पटलं आता पटलं. तुमच्या दारातून एकही माणूस उपाशी गेला नाही. बेस्ट. अरे हे घरी लावला का दोघं सुद्धा ही कामाची नाही ते घरी आबरू घालाव त्याला का आपली दोघं सुद्धा. गाडी वाजते का सुभाषराव. आले त्यांचीच आहे का हिचे कर साडू तेच आहे मध्ये गाडी घ्यायला सुभाषराव निम्मे पैसे मिळते बरं का. नमस्कार. रामभाऊची 5,000 कोटीची टेंडर आहे ती 200 किलो सोना. आताच कुठे बोलताय. रामभाऊ म्हटलं होतं की बोला म्हणून माझ्याबद्दल. नंतर रामभाऊ सारखा श्रीमंत माणूस जगाच्या पाठीवर एक नंबर. कुठे बोलताय तुम्ही. रामभाऊ म्हटलं की माझ्याबद्दल चांगलं सांगा. काय राव पाहुणे मला हेच पटत नाही. एकटं झालाय. एकटं कुठे तवा आहेत ना मित्र या आहेत ना कुटुंब माझ्या बरोबर 4-5 जण असतात एकटं म्हटलं तरी बरोबर मोठं काय जावं लागतंय साईड वर. मोठा माणूस म्हणजे असतोच. सगळे आहेत मित्र. हे मित्र बरोबर मित्र पाक खांगला मित्र आता काय पेढे वाटत वाटत गाडीत ना आलो. पेढा घ्या. कशाचं. अहो 2,500 कोटीचं टेंडर मिळालंय घ्या. साडूला म्हणलं पहिला घालाव जरा तुम्ही बी खा जरा तुम्हाला स्पेशल अजून माझ्या बायकोला पण द्या अजून एक. मी एकटा खात नाही. गाडी भरली भरली हा मिठाईने गाडी भरली. हो 250 कोटीचं टेंडर काल सांगितलं होतं साडूला. पाहुण्याचा भाज्याचा काढा नाही ना. पाहुणं बोला की ह्यांना कुठं सोडणार आहे का ड्रॉप करणार. नाही जेवायलाच घेऊन आलोय. काय सकाळी नाश्ता बी केला नाही आणि ते काय हॉटेलवर जेवत नाही तुम्ही घरचं केलंय त्यामुळे म्हणलं चला आता साडूनी केलं तर घरी जेवाय जाऊ. आनंद आहे. जेवायला झालेत का. हो जेवायलाच दिसतंय ते. एक काम करा हा पाणी हे घ्या. चालतंय चला पाटील चला 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 चला. काय चाललंय पाटील. अगदी बरं आहे बरं आहे ना. रामभाऊ चेहरा का पडला तुमचा. सुभाषराव बायको गेली बचत गटाच्या मिटिंगला तालुक्याला. एकाच माणसाचं जेवण केलं घेऊ माणूस गाव घेऊन आलाय. अरे मी म्हणलंच तो हलकट आहे पण इतका हलकट आहे असं वाटलं नव्हतं. अरे पण रामभाऊ तुला पण अक्कल पाहिजे. 5-25 लोकांचा स्वयंपाक करायचा की एका माणसाचा करतात काय.
आणि तुम्ही कुठं आबाकडे तोंड करणार का नवरा बायको ना का ना आम्ही केलाय नाश्ता गॅंग तर खाणारीच वाटते बाबा मला दुष्काळात नाल्यासारखे ढकाळल्यासारखं वाटतं आता काय करायचं सांग आणि ह्याची डाब्या डायरेक्ट नाही इज्जत जाईल त्यांना म्हणलं घरीच घरगुती बेत करणार आहे माझी आबरू जाईल बाळू काहीतरी मार्ग काढ त्यांना काहीतरी एक काम करू प्रत्येकाच्या घरी इथं आपण जाऊ आणि काय म्हणू 2-2 चपात्या द्या एक भाकरी द्या रामभाऊंच्या घरी पाहुणे आहेत त्यांच्या तुम्हाला माझी वाढवाय बोलावलं वजन वाढेल ना पाहुणे जेवून गेले सुभाषराव तुम्ही माझी आबरू घालावताय का वजन वाढवताय हे काय रे बाळू सुभाषरावला त्यांच्या घरी हाकलून दे इथं थांबून देऊ नको मी करतो सगळा प्लॅन बरोबर रामभाऊ काय म्हणते तो सुभाषराव तुम्ही जावा इथं पाहुण्याची व्यवस्था करा मी आलो 5 मिनिटात नाही व्यवस्था नाही एक काम करा तुम्ही झालं का ना आम्ही काय ना काय जेवणाची व्यवस्था करतो झालं की तुम्हाला फोन करून बोलवून घेतो पाटलांना घेऊन जा सुभाषराव नेहमी पाठवू का तुमच्या घरी पाहुणी जेवायला ऋतुजी असती तर नेली असती घरी तिला बोलावतो आता आणि तिला बोलाव तू सगळी पाहुणे रावळी बी जेवाय घाल तसं नाही बायको म्हणली होती ऋतुजा आली ना इथं रामभाऊंच्या घरी की एकदा चहा पाण्याला आणा सुब्बू खपती का सुब्बू हा माझ्या मेहुण्याला रामभाऊच्यातलं जेवण मग जा पाटला निघून घरी जा मी फोन करतो तुम्हाला जेवायच्या वेळेला फोन कर जा बाळ्या काय प्लॅन आहे डोक्यात रानात काढू पाहुणे फिरायला घेऊ जाम करतो माझ्याकडे पाहुण्याला म्हण बघता म्हणजे रानात न्यायची आणि उसाने हाणून जाम करायची काय अरे तुझे बुद्धी रामभाऊ किती किळवी येते माझ्या आपल्याकडे तसंच असतं आपल्याकडे बुद्धी संपली की चोपाय सुरुवात करतो तुझा तू चोप आता मी घरी जातो चोपाय आल्या त्यांचं बघ गडबडून जाऊ नको एक काम कर अर्धा तास स्वयंपाक व्हायला लागतोय म्हणाव पाहुणे रानात काढ रान दाखवा माझा कुठला स्वयंपाक बायको गावाला गेली एकाच माणसाचा स्वयंपाक केला 6-7 जण घेऊन आला ठोका टाको मी तुला टाकीन ठोका डोक्यात माझ्या जाऊन मी सांगतोय तेवढं कर पाहुण्याला भाऊ ही काका एकटीच येत होतं ना इतके अरे घेऊन आलाय काका तुझा मग आम्ही काय करू आता ही अशी माणसं नालायक लोक आहे ती मी जे बोलतो ना ते काय चुकीचं नाही तू नव्हता त्यांना सांगितली ते 5 1 वाढवून नव्हता नेला होता अरे 1 कुठं 7 कुठं बाळ्या अहो भाऊ पण विषय गंभीर झालाय काय झालं अण्णांनी सगळी बासुंदी पेल्यात आणलं अरे 5 किलो बासुंदी आणली मी आणली होती की थोडी टेस्ट बघू दे सगळे आणली टिप कसा ठेवला नाही बाळ्या कशी माणसं इथं ठेवू माणसं कशी ठेवू पाहुणे रावळी म्हणायच्या लायकीची आहेत कधी आता माग आता उद्या काढा वेळ नाही आपल्याला पाहुणे रानात काढ तो म्हण पाहुणे फिरायचा ठीक आहे पाहुणे आलो घेऊन आलं बरं का तुमच्या घराचं भांग करायला काय का ना तुमच्यात राव कधी येतात का असली पाहुणे आमच्यात मग आली तरी 25 लोकांचा स्वयंपाक शिल्लक असतो का तिकडं ओय हो का हे गाबड आषाढ भाऊ माझी रामभाऊ माझ्यावर चिडला आल्या का हो बाया म्हणलं हे बाहेर कशाला पाहुण्याला फिरायला आणले पहिल्यानं जेवाय घालायचं इकडे स्वयंपाक केला एवढा जेवायचं टायमिंग झाले राव ना आपण फिरत बसू अरे येड्या मला सांग गाव आपलं परत पाहुण्याला बघायला भेटेल का हुरड्याच्या दिवसात पाहुणा आलाय हुरडा चारून दे मला जेवढा हुरडा खाणार आहे काय पाहुणा आणि तुम्हाला मान जेवढं वैशिष्ट्य आमच्या गावात काय काय सबसे आलं कांबळेश्वर की झलक आता त्या ह्याचं नाव काय हो त्या करोडमध्ये बनेगामधला काय त्याचं अमिताभ नाव? बच्चन. बच्चनच्या पोराचं नाव काय आहे? अभिषेक आणि त्याच्या बायकोचं नाव काय आहे? ऐश्वर्या ऐश्वर्या त्या दोघांचं लग्न झालं जेवणाला नाश्त्याला सकाळचा वडापाव कुठं होता माहिती का कुठनं अरे बाप वडावाला कांबळेश्वरचा कांबळेश्वरचा जगातनं लोक आहेत ते जगातनं तिथं वडापाव खायला. वडापावचं काय इथं अरे भावनाच्या पाहुण्याला मला वडापाव चालून दे रामभाऊ ए बाळ्या अरे पाहुण्याला वडापावचा राव घरी काय खायचं अरे पाहुणा भिकारी का रामभाऊ तुझा बाळ्या जेवण मिळत नाही का? पाहुण्याला नीट बोलायचं पाहुण्या ओ पाहुणं माझ्या मित्राला चेष्टा करायची सवय आमचं वेगळं तुम्ही घाबरू मला नका काय म्हणायचंय सौरभाऊ ते स्वयंपाक नाही केल्यावर घरच्या आमच्या जे मिवणी बाईत वडापाव खायला घालतात ते इथलंच का मग असं करा तुमचा मिहुनी वजलय जीव तर आम्हाला नाराज करा आणि जावा तुमचं म्हणजे आम्हाला काहीच किंमत नाही का? नाही खाऊ तुमच्यासाठी या. चला, बघू. अहो फेरांची अरे बाळू कशाला वडापावचं काढलेला का रामभाऊला का मी माझे कायम पाहुणे तुमच्या घरी येतात एकदा तरी मला पाहुणचार तसं बरं का
तुम्ही वडापाव खाऊ नका, पण इथली माहिती सांगतो. खाय वडापावची माहिती सांगतो. इथनं ताजमहल हॉटेलला पार्सल होत्यात. हा हितनं बनवून देतोय वडापावची भाजी आणि सांबर. अरे नको बाळू हिथं लागा वडापाव. या पाहुणा हे लय राव तुमचा. ए तू खा. एक खावा आपण आता एक खाल्ल्यावर पुढं असू द्या थोडा तर म्हणतात तर काय. एक खाल्ल्यानं परत 3-3 आता घरी काय खायचं तुम्ही? अरे असू द्या का जीव जीव थोडं जीव. बसा बाळू मला ही पटलं नाही तुझं. पाहुणा बसा. बसा आता. ए बापू वडापाव आले. कुठे गेला? ए बसा. वडापाव दे सगळ्याला. साडू भाऊ बसा. रामभाऊचा साडू आहे. ये इथं तू बी. रामभाऊचा साडू आहे. नाराज नाही झाला पाहिजे. अरे बस बाळू लागा. कशाला तू वडापावचं काढलं? अरे साडू परत येणार आहे का रामभाऊ? तू माझ्यावर चिडून लागा. मूडच घालवला माझा. हे नको लय नाराज होऊ नको रामभाऊ तू. गा पाहुणं बघा आणि मला परत तुमचा निरोप सांगा कसं आहे ते. घ्या की साडू भाऊ. अहो काय घ्या. गरिबी बाळू एवढी वारण्यावणी बासुंदी मागावली. अरे रामभाऊ पार्सल देऊ पाहुण्याच्या गाडीत. पाचला वडापाव. अरे घरचं जेवण वाया जाईल ना. साडू भाऊ नका खाऊ. एक खातो आता म्हणतात खाल्ल्यावर तुम्ही सांगा. साडू भाऊ पर बॉम्बे पर्यंत गेलाय वडापाव. बघून द्या ना. मुंबई पर्यंत. मुंबई पर्यंत याचं नका तुम्ही ऐकू काय. हे काय करतो माहिती का? बॉम्बे पर्यंत. बॉम्बे नाही मुंबई म्हणायचं. अहो हे वडापाव असं कुठंच मिळत नाही. म्हणून तर तुम्ही येणार मी तुम्हाला. नाही नाही चांगलं आहे. अहो घ्या की घ्या घ्या घ्या. माझा मूड गेला बरं का बाळू. हे बरोबर नाही. लय नाराज झालो. अरे बासुंदी एवढी मी आणली पाहुणं. बेतानी खा. वडापाव कसं काय? अहो मस्त वडापाव मस्त आहे, पण घरी वाया जाय ना स्वयंपाक. मुंबईला जातो इथनं पॅक होऊन. मुंबईला पहाटे पॅक होतो वडापाव इथं. पार्सल क्रिकेट स्टेडियम वानकिड्याला इथनं जातो जातो काय आतमध्ये. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. हा गरम कसा राहील. कंटेनर जातात 2 कंटेनर पाठच गरम गरम आईस मध्ये घालून देते ती. आमच्या मेवणी बाईने दिलता पाठवून यांच्याकडे बहुतेक घेतलाच होता देऊ. पण शिळा झालता का यांच्याकडे वापरून झालता का काय कोणाच ठेव. नाही साडू भाऊ तुमच्यावर रामभाऊचा लय जीव आहे बरं का. वडापाव आणलं होतं की तुम्ही घरी. ऋतूला खायला दिलं तर मला नाही दिलं, पण ऋतू नंतर सांगितलं दाजींनी वडापाव आणले होते गावाहून. माझं अजून पण इच्छा आहे. प्लीज तुम्ही कोणी खाऊ नका. नाही पाया पडतो राव. बासुंदी एवढी मी आणली वारण्यावणी. तू घरी जा. अर्धा टँकर. तू घरी जा. अर्धा टँकर बासुंदी. चांगली चांगली खाऊ की जेवण करू. आम जेवणारी सगळी जेवणार आहे तर काय अडचण नाही. अजून आपल्याला होडा खायचा आहे. रामाच्या दगडी ज्वारी घाटावली. अरे बाळू कशाला काय खाण्यापिण्याचं काढतो. घरचं जेवण वाया जाईल. वारण्यावणी अर्धा टँकर मी बासुंदी आणली. मग तुझं मी जाऊ घरी. नाही खा जाऊ साडू जेवण बी करू आपण घरी जाऊ. मला नाराज करायचं असलं ना. नाही खातोय की. पाहुणं कसं काय लागतो वडापाव? पाहुणं तुम्हाला खरं सांगतो, आजपर्यंत मी लय जागे वडापाव खाल्लं, पण अशी वडापावची चव अहो कुठंच नाही. काय सांगायचं. वडापाव खतरनाक. वडापाव खतरनाक. कसं काय? नाही एकदम जोरात आहे. पण खायला नव्हतं पाहिजे राव तुम्ही. आणि आता थोडं खाल्लंय. जेवण करू ना घरी जाऊन बी परत. बरं पाहुणं कसं काय वडापाव लागला? नाही वडापाव चांगला आहे बरं का. 5-5 खाल्लं म्हटल्यावर आता कशात जेवण जातंय तेव्हा. जिथं माणूस आला की 5 आणि 10 शिवाय खातच नाही वडापाव. एक नंबर आहे. तुला सांगतो माझं तुझं भांडण व्हायला. कशाला वडापाव खा घ्या म्हणतोय. घरी काय खायचं त्यांनी? अरे बावळाटा असलं वडापाव परत मिळेल का? सोन्याचा काय खातोय पाहुणा. माझ्या बायकोने एवढं पाठपासून जागून एवढा स्वयंपाक केलाय. नाही जेवण करू. 5 वडापावने काय होत नाही. अहो जेव्हा बसलं तर 15 चपात्या जातात आमच्या जोडीदारांच्या. अजून आपल्याला हुरडा खायचा आहे. मी ते रान मेवा चारल्याशिवाय साडू भाऊला सोडणार नाही. ह्याने मला मारलं तरी चालेल. आणि बिल किती झालं रे? ए बावळा ठीक आहे. साडू भाऊ एवढं 250-300 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. त्यांना लाजावतो का? ते बिल भरून देतील का आपल्याला? नाही बिल मी देतो. बावळा ठीक आहे. माझ्याच गावात येऊन पाहुणा कपडा आबरू खातो काय? पैसे मी भरणार. म्हणजे तुला पाहुण्याची किंमत करायची काय? झिरो किंमत का तुला पाहुण्याची? साडू काय नाही. माझी काय राहिली मग पाहुण्यात पैसे दिल्यावर? अरे रामभाऊ पाहुण्याला मान द्यायचा असतो आपल्या गावात. एकदा असंच आम्ही मुंबईला लग्नाला गेलो. 5000 वराड होतं. तर त्या अख्ख्या वराडाचं बिल मी दिलतं. तीच मला आठवण आली. पण तुम्ही द्यायला. अरे पण रामभाऊ पाहुणा मोठा आहे. बावळा साडू तुम्ही दिलं काय मी दिलं काय? हे पटलं नाही मला तुझं. मला पटलं नाही तुझं. असं दिलं नाराज होत जाऊ नको नका रामभाऊ लगा. मी थोबाडीच मारून नको तुझ्या. बर आपल्याला हुरडा खाय जायचंय. दगडी ज्वारी
आणि खाल्ल्यावर तुम्ही म्हणताल आयला खरंच गाड्या खाऊन खाल्ली दगडी ज्वारी या माझ्या थोडं थोडं खाऊ आता या. बघतात तर तसला नाराज व्हायचं नाही. नाही 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 बाळू एकच नंबर काम केलं. गाढवासारखी फुगावली पाहुणे. अरे रामभाऊ काळजीच करू नको तू. 5-5 वडापाव खाल्लेला का? आणि मेऱ्याठाय सांगितलं ह्याला म्हणलं मी सारखा थोकत होतो कानात म्हणलं खात राहतो मी. अजून रानात निघून घोड्यासारखी फुगली पाहिजे, हत्तीसारखी. अजून नरड्या बोरा राहतो तुझ्या घरी जेवायला नकोच म्हटली पाहिजे ते. ए बाबू जाऊ का? 50 वडापाव 50 झाले ना देतो की पैसे दम देऊन टाक. भावला ठीक आहे टोक पैसे द्यायचे असेल काय नाही तर ह्यांना बी वाटत गिरायक पहिल्यांदा आले. चला भावना चला आता राणाचा होरडा दगडी ज्वारी. माझं आणि तुझं भांडण व्हायला रानात कशाला रे? पहिलं घरी जाऊन जेवायचं. पाहुणं नका दोघं बी तुम्ही नाही खाऊन नाही घेऊ. तुला अक्कल आहे का हे होरड्याचा सीजन परत असतो काय रोज तुला अक्कल आहे का? परत नाही बोलवायचं. 10 दिवसांनी येऊ दे ना. आजचं घरचं जेवण जर वाया गेलं ना माझ्या हो तसलं नाही. जळतोय माझ्यावर तू तुझा साडू माझ्यावर लय प्रेम करत म्हणतोय जळतोय माझ्यावर माझं तुमचं होईल बरं का? चला घरी जेवायचं. तुम्हाला साडूला घरी जाऊन जीव आपण आणि ह्यांचा बी हुरडा खाऊ आपण. आधी होरडा हे बी आधी नाराज जेवण. आधी होरडा मला आधी जेवण. ए रामाव तुझी न माझी ही तर मी डोक्यात दगड घालेला आज. दगड घातला तरी चालेल. पाहुणं आधी जेवायचं आणि मग होरडा खायला. साडू भाऊ मला त्यांना नाराज नाही करायचं. आपण हुरडा बी आता खाऊ ना, आणि बी करू. तुझ्याच नाराजीचं काय पडलंय ह्यांना? चला अरे चला पण होरडा रोज आहे वय दगडी ज्वारीचा आहे. चला गाठावली ज्वारी मी अक्षरशः दगडाने मारी ना. चला पाहुणे जर चला, घरी चला. जेवले नाही अरे, तर. जीव तू घरी बी तुला काय करायचंय घरी बी जीव तू. तुला लय डोकं असल्यागत करू नको. चला घरी चला. 2-2 घास खा आणि मग मार्गस्थ व्हा. फुल झालंय आता. आता काय जेवायचं नाही आता पोटात. फुल झालंय जेवण फुल झालं. काय हुरडा ते बाळू त्यांनी तुला काय कोणी केलं? सांगितलं होतं फक्त हुरडाच द्यायचा? त्याच्या बरं गुळ, त्याच्या बरं शेंगदाणं, काय कारण होते का? अरे रामभाऊ पाहुण्याला घरचं जेवण कधी मिळेल पण रानमेवा आणि दगडी ज्वारीचा हुरडा चांगला होता. त्याच्यात पाहुणा आले तर चांगला राव. होता. अजिबात दाजी साडूभाऊ तुम्ही पोट भरले म्हणलं का सारखं राव अजून लय तुम्हाला लय. अरे माझ्या घरी माझ्या बायकोनी रात्रभर जागून पहाटेपासून शाही भोजन केलं. त्याचं काय करायचं? थोडं थोडं खाऊ नका भांडू तुम्ही. थोडं थोडं खाऊन जातो आज आम्ही. हे रामभाऊ, सगळी. पाहुणा तुझ्या सारखा येईल माझ्याकडे येणार आहे का सारखा? मी काय करतो माहितीये का पाहुणा तुझा आहे का माझा आहे? आज तुझा आपण नाही का मित्र? पाहुणा तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर माझ्या घरचं जेवण वाया गेलं माझ्या इतकं वाईट नाही. मी पालतं पाडून नरड्यात भरीन बरं का बसून दे. पाहुण्याकडे बोट दाखवून बोल नको. ए बाळ्या मी ह्यांना खाया घालणार. माझे पाहुणे ते हो. आता फुकटसाठी जेवण केलं काय? चला. मी पाहुण्याला काय तसलं मिळत नाही काय पण रानमेवा कसलं शाही भोजन, शाही बासुंदी आली अर्धा टँकर ह्याच्यावने. अरे काय पाहुण्याच्या बासुंदी मिळत आहे? पाहुणं रान कसं आहे? राबून राबून माझ्या बायकोने शाही भोजन केलेलं आहे. अरे तू नको सांगू. रानमेवा हे काही मिळत नाही पाहुण्याला. दगडी ज्वारी नेन. मुंबईमध्ये पाक 55 फ्लेअरला पाहुणा राहतो तिथं रानमेवा मिळतो. आई सोडून मुंबईत काय पण मिळतं चला. कळलं का? आई चला, आणि चला, बाप सोडून मुंबईत काय बी मिळतं. काय इकाचं खाणार दिसन लाल त्वचा पडली. अहो, घरी गेलो मी जेवणार. थोडं काळजी नका नाही, भांडू नका. मी अजून तुम्हाला थोडं खाया काहीतरी घालणार आहे माझ्या समाधान. बाळ्या, फुल झालंय पोट. तुला सांगतोय मी मार खाशील. चला, चला, चला. आता तर पाहुण्यानं काय खाल तुम्हाला मी सांगतोय. माझं तुमचं भांडण होईल हा. हो, साडू भाऊ चला चला चला. धमकी देतोय काय पाहुणे? चला, चला, चला. माझं ऐकायचं का नाही? अरे भाऊ, मला किंमत द्यायची का नाही? अहो दिली की आता मगाच्यापासून खातोय तुम्ही सांगितलं. नाही नाही तसलं चालणार तसलं नाही. चालणार नाही. कोणी- ह्याला त्याला किंमत. हा, नाही, नाही. मस्त किंमत नाग्या रामभाऊला पुंग्या. द्यायची. कोणी जाणार गरीबी. असलं कोणी आपल्याला नाग्या पुंग्या येऊन धमकी दिली आणि त्याला घाबरायचं. ए, लुग्या सुंग्या कोणाला नांग्या पुंग्या चला 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 आता भेटलो असतो. चला बरं का मिरव किती तुला सांगत होतो हे असला खेळ काढ नको. पार्टी कर म्हणलं तर असली पार्टी करतात का? बघ ती फिरव पाहिजे बघ लॉलीपॉप गत झाले हो लॉलीपॉप का झाले. मग काय तर तुझ्या तुला उलटा टाकेन तुला भाजी राहतात तुझ्या बापाने बांधल्या होतं काही. अरे करप्या तोटाच्या तुझ्या पडलं घे ना ते कर आपलं पार याला घे की बेकार झाली एवढं बसतेस का घे की. अरे काळ पडलं की भाजकी इकडं अरे का मी तुम्हाला सांगत होतो का पार्टी करतो. ही असली पार्टी व्हायला का भाजलं हाताला भाजलंय पार. अरे मग पार्टी कसली असते मग काय हुरडा- सगळी कारपावली कणसन काय कसली पार्टी असते? तुला कळतं का तू कधी हुरडा खाल्लाय का? हुरडा खाल्लाय का? हो का असं असं भाजायला लागतं हो लॉलीपॉप गत कसं झालंय बघ बरं आता. होय रामीर गाणं करा आलं नाही.
अरे ते गाण्याचं आहेत ना काका येणार आहेत. काका हो कशाला येणार आहेत? काय येणार असतील असंच. ते म्हणलं काका येणार त्यामुळे मी नाही येणार घरी. त्यांच्या घरी वडला का ती काका वय तुम्हाला किस्सा सांगतो रातचा. फक्त मला माझं नाव सांगायचं कुठं का? अरे सजू मेंबर आहे का नाही, काकाला बोलत होतं. सजू मेंबर फोनवरून सांगत होतं त्यांचा काकांचा फोन आलता वाटतं सजू मेंबरला, मी येणार आहे म्हणून तुमच्या इथं. बर ती काय म्हणलं मी एकटा येतो. सजू मेंबर काय म्हणला त्यांच्या भाऊची जिरवायची आणखी 5-6 माणसं आण. मग 5-7 आले का? आता मला काय माहिती, ती म्हणत होता रात्री फोन चाललेल ती मी ऐकलं सांगतोय तुम्हाला. म्हणजे संजय शेट्टी सांगितलं 5-6 जण या. 5-6 जण म्हणला या एकटंच कशाला येता या म्हणजे? रामभाऊ लयच येड्यावर करते सारखंच म्हणजे मोर ऐक ना पप्या, भाऊची जिरवायसाठी एकटे येण्यापेक्षा 7-8-10 जण बोलावले तू. हा ती काय म्हणत होतं की मी एकटाच येतो. ती संजू मेंबर मी एकटाच येणार आहे. पण ते काय म्हणलं एकटा कशाला येताय 5-6 जण घेऊन या की. अरे भाऊ काय बी येणारा माणूस आहे वे, ट्रक बरं माणसं जरी आणली तरी भाऊ बी येणार नाही आहे का नाही? आपण एकटेच यायचं लगेच 5-6 घेऊन आले तुम्ही मागणं. अरे काय असेल त्यांची पण आपल्या गावातले चांडीला बाबा. तुला आता माहिती आहे संजय शेट्टीचं पहिल्यापासून जाईल. तेवढे बाळकोकाच्या नाद लागत नाही बरं काही. बाळू काकाच्या नादी लागल्या हाही दात पाडल की परत ते बी. मला माहिती आहे तर. अहो लय मी डोक्याने चालतो पहिल्यापासून. तेव्हा हे गावगाडा नीटका चाललाय, नाही तर ह्या उंडग्यांना गावात झालं असतं आवरून माणसं. हे खाऊन घ्या. चांगले चांगले काम. आमचं गाव कसं आनंद लुटत. पाहुण्याला त्या कसं अरे येणार झाला का काय तू? आपलं का मी पाया पडतो तुझ्याला का असलं मिळणार ना पाहुणं. बस अहो नका खाऊ माझा ऐका तो. अहो नका खाऊ, घरी काय खाणार तुम्ही? बायकोनी माझ्या एवढं मोठ्या पद्धतीने शाही भोजन केलंय. उद्या तू 2 मिनिटं बसून देतो. काय बी म्हणा बरं का, कोण राव अशी सोन्यासारखी माणसं ना मी आतापर्यंत बघितली नाही. पडेल माणूस. अरे बाळो, घरी माझ्या बायकोनी शाही भोजन केलंय, काय खाणार तुम्ही घरी गेले? आहो चांगले 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 जेवण नाही खायचा, मार खायला माझा. अरे मूड गेला. रणमावा मिळेल का असला? आता घरी काय खाणार आहे? चला पुढं व्हा, पुढं व्हा चला. वारण्यावने अर्धा टँकर बासुंदी बोलावली, शाही भोजन बायकोनी केलंय. तुम्ही माझा अपमान करताय राव. नका खाऊ माझा ऐका. कणसात मजा घे. चला पाहुण्या पुढं चला चला. काय मूडच गेला माझा. रामाकडे काय त्याला अर्थ? जा पाहुणे पुढे. काय इकडे तिकडे योग्य आहे का पप्पू? ही योग्य आहे का मला सांग बरं. मला तुम्ही आधी सांगा, तुम्ही धंदा पाणी सोडून इकडे कुठे बोलत बाळू काका सगळ्यांना वेळ म्हणून. अरे आम्ही आता ह्या पाहुण्याला सगळा शिवार फिरावतो. या पाहुणे काय म्हणते पुरा उंडकी ती काय लागा रामभाऊची अर्धा लाखा छोट्या एकटं येणार होतं. रात्री फोनवर बोलल्या बाळ्या खा खा खात्या ती जेवण कमी तरी जाईल. एकच ताट सगळ्यात फिरावता येईल. मी त्यांना गुतावतोय खायला तर काच्याला मस्ती आली. दीड वाटी तरी तुझ्या पासून दे. मी मारल्यागत करायचं बाळा, तू रडल्यागत बाळू काका. तुम्हाला माहिती आहे काय झाले? साडू भावत करा तुमचं. त्यांना आहे ना सुनीलभाऊचा फोन झालाय. सुनीलभाऊचा होतं रात्री. आपल्या गावातले काय काय कुरगुड्या करणारी रात्री चोरी करायला येणार होतो. नाही हो, सुनीलभाऊला रात्री फोन आलता. काय म्हणजे माहितीये का, एकटं येऊ नका, 4-5 जण सगळं घेऊन या. आपलं संजू शेठ. संजू शेठ आपलं म्हणजे रामभाऊची जिरवायला. हो तर पप्पू सांगत होता आम्हाला. नाही लका माझ्या घरात इश्का लावतात काय काय बाळ्या? बघ फायद्याला आला ना, फायद्याला ना. मी त्यांना पोटाभर काय घालतो ती सुट्टी नाही. बरं झालं पोरांनो, तुम्ही करा एन्जॉय. पण तुला काय करत नाही, तुला तुझ्या केसाला हात लावून ते भोगसून टाकेन एखादं. आमिर लेकरू माझे लक्ष दे. केसाला धक्का लावला तर गाव ठेवणार नाही. जिवंत रो बाबा काय जाऊ दे का माझ्या रामभाऊ. पाहुणे गेली. जगताप साहेब काय बी म्हणा, ही खाऊन खाऊनच अक्षरशः पोटात जागा नाही शिल्लक. आणि पाहुणं तर म्हणतंय घरी जाऊन जेवायचं. आता काय करू, त्या मेंबरला बोलू, त्यालाच खायला घालू. आपण कुठं खात बसता? नाही नाही ते करा पटकन. आपण आता जाऊ, त्याला फोन करतो मी मेंबरला. सकाळचा नाही का सत्कार केला ती, त्यालाच खायला घालू आपण. नाही नाही पटकन बोलून घ्या, आता जागाच नाही. नाही नाही बोलून घेतो त्यांना. करतो फोन मी, करतो फोन.
मला सांगा पाहुणं बोला की. दिवस कसा गेला? एकदम भारी. कळलं का तुम्हाला आपण कसं फिरत फिरत आलो? यायला डोकं लागतं. नुसती शाळा शिकून ज्ञान मिळत नाही. बर फिरणं झालंय, रानमेवा पण खाऊन झालाय, पण माझ्या बायकोनी शाही जे भोजन केलंय ते 2-2 घास खाल्ल्याशिवाय मी तुम्हाला सोडतच नसतो. फुल झालं जेवण. फुल अन बिल माझ्या आबरू घाला होता का गावाला जाऊन गेलो न उपाशी आलो. ओ चला पाहुणं. पाहुणं जागाच नाही पोटात. पाहुण्याला आजारी पाडायचे का तुला? त्यांच्या होती त्यांच्या देहाने चालणार. अरे बाळू तिथं काय माझा संदेश आहे? तसलं मी ऐकत नसतो. ऋतू काय म्हणाल? जेवलोय म्हणून सांगतो तिला. नाही नाही चला. येणार काय तुम्ही? 2-2 घास खाऊ. झालं बरं का. आजचा दिवस लय भारी गेला. जेवाय कधी मिळेल पाहुणं? रानमेवा मिळतोय. असली दगडीची हुरडा ऊस किती वर्षातनं खाल्लाय तुमच्यामुळं. बघा बघा म्हणून मी सांगतोय माझ्या डोक्याने चालत जा तुम्ही. तुमच्याकडे किती कोटी रुपये घ्यायला महत्व नाही. पाटील अण्णा तर ढारडूर गुरतोय. आजगर आहे आजगर. आपण ही पाहुणी एवढा वेळ घेऊन गेले ती कुठे गेले ती? मी तर माहित आहे का वाट बघून जेवलो. हे रामभाऊचं खरं आहे वेळ तवा. मग तुम्ही 4-4 घास खडा इथं पंक्तीला यांच्या बरोबर. नाही नाही का माझ्या सुद्धा म्हातारी ना टेकरीस तर खाऊ घातलं. आपण रामभाऊचं जेवायला त्याच्या सोयरा आणि त्यांचं पण नाही नाही कशाला तर रामभाऊ स्पष्टत आहे जा की खाऊन. आता मला बरं वाटायला आली आली काय रामभाऊ किती उशीर? सगळा शिवार फिरला पाहुण्याला सगळा शिवार पाय दुखतात पाहुणे वाटतात. बर पाहुणं बुकेला असतात. चला जेवण पहिल्यांदा. फुल झालंय फुल झालंय. आता मात्र तुमचं माझं खरंच होईल. 4 घास खावा लागतात आता. नाही काय झालंय एवढं रानमेवा खायला घातला यांनी की अजिबात पोटात जागा ना. तुला कोणी चांडापणा करायला होता माझ्या पाहुण्या रावळ्यात. सुभाषराव अख्खा दिवस माझं ह्याने डोकं खाल्लंय. वडापाव खायला घालतोय, कुठं दगडी ज्वारी खायला घालतोय. आपल्याकडचा हुरडा किती भारीतला असतो. 1 नंबर परदेशात नाही येतात लोक. पाहुण्याला खायला घातलं तर माझ्यावर चिडते. अहो तरी माझ्याकडचा गुळ भेंडी हुरडा राहिला. खाल्लंय सगळं? हुरडा राहिला. नाही भरपूर खायला घातलंय. चार. अजिबात जेवायची इच्छा नाही. रामभाऊला काय वाटलं? रामभाऊला काय वाटेल? काका इतका उशीर कस काय? जेवणाची व्यवस्था कर. काय रे नाराज होईल राव. मी जेवल्याशिवाय लावत नसतो. काय माहिती? एक मिनिट काय काका नको म्हणते. मेलं काय? मेलं खाऊन झोपलंय. काका नको म्हणते. कशाला तुम्ही एवढा फोर्स करताय? गणा माझ्या आबरू जाईल. बायकोला सांगत जाईल मला उपाशी ठेवलं. बघ बाळेने ऑलरेडी त्यांना लय मार रस्त्यावर खायला घातले. आता थोडंच खात्याल ती. 2 माणसाचं आहे ना शिल्लक. हाय की 2 भांडी खातील फोडून आता. का? अहो तुमची वाट बघून होती तेवढी सुद्धा बासुंदी संपवली अण्णांनी. 10 चपात्या होत्या की बासून तिथं ऑलरेडी सकाळीच पेलत. आणि मग 10 चपात्या 10 घास सुद्धा ठेवलं नाही. आता रे गणा अवघड झालं. ती ऑलरेडी जा चला म्हणते ती. निरोप देऊ पाटकेला. ह्याला बी उठव नाही तर पाय खावलं म्हणजे. अण्णा उठा. लय मोठा पराक्रम केला भीम पराक्रम. उठा. आले का जावा? ती चाललं तुमचं जावं धाकटं. चला झालंय सगळं. निरोप द्यायला चला. कवशी आलं आलं लय वेळ झालं जेवून खाऊन चालले. चला आता. फटाकडे बिटाकडे वाजले नाही. चला वाजवल्यात आम्ही. आमच्या माग पुढे फटाकडे वाजल्यात. उठा. बंदूक कशाला बंदूक पाहिजे? चला निरोप द्या. नाका बंदुकीला हात लाव. आयला हे सगळं माझ्यावर यायचं दिसतंय का द्या. अण्णा धाकट्या जावयांना निरोप द्या. येतो मामा. राम राम. तब्येत लयच खराब झाली. आता कसं आहे वयामानाने जेवणच झालं. खराब झाली? हो. डाएट वर आहेत. तुमच्याकडे नेता का महिनाभर? नाही येत असलं तर येतो की. अण्णा जा की. डाएट प्लॅन लय प्रॉपर चाललाय. जावा आग्रह करता जा की. हाय आग्रह पण तुम्ही जेवला का नाही एवढ्या लांबून आलाय. अण्णा फुल झालंय सगळं पोट आता. तर सगळ्यांनीच फुल खाल्लंय. आम्ही दिवसभर खातोयच. आणि ते जोधपूरवर 2 जॅकेट आणि 2 धोतर आणलं. ती गणाने घरात ठेवल्यात. तेवढी घ्या. बघा अध्यक्ष काय जीवय जावायचा माझ्या. आणि ह्या जावाच नाही अण्णा. अण्णा 150 रुपयाचे चिंदे आले त्याच्यावर खुश होताय वय. हो 150 रुपयाच्या नाहीत राव.
25 हजाराचं धोतर आहे कधी घेतलंय का तुम्ही? साडूभाऊ वरनं आणलंय अहो. साडूभाऊ लाखो रुपयाचे मी कपडे आणतो पण आम्ही सांगतच बसतो का? आम्हाला सांग जॅकेट बघितलं का तुम्ही कधी? त्यांचं जॅकेट मी आणलेली जोधपूरवरून. गाणं कसं जॅकेट आहे? चांगलं आहे का नाही? 4 घास खा काय नाही नाही ऐका ना, मेंबर आले संजू शेठ त्यांचा पाहुणचार करा, त्यांना जेवाय घाला. आता आम्ही निघतो, वेळ झालाय. संजू मेंबर आमच्यापेक्षा जवळचं कधी झालं तुमचं? हाय आता ते जेवाय घाला त्यांना, आम्ही निघतो. जाऊ दे बाळू, ठीक आहे. लय आग्रह करण्यात वाया टाकून द्यावं लागेल का आपल्याला? 2 घास खात्या लांब जायचे अजून. नाही बरोबर झालंय मामा, लाजत नाही. फुल झालंय, निघतो. आमच्या नादाने 4 घास खाचा. या चला येतो. सोन्यासारखा जावाय पण बिन जेवता व गेला. कसं माहितीये का, कुठं जेवावं हे त्यांना माहिती ना. मग चला आता कुठं जेवावं त्यांना माहिती आहे आणि कुठं जेवाय घालायचं हे आम्हाला बी माहिती आहे. निघून जरी जावाय गेलं तर जावाय काय म्हणलं, संजू मेंबरचा ह्यांचा पाहुणचार करा त्यांच्या वतीनं. ते जेवले काय हे जेवले काय? एक काम करा, ताट करा तुम्ही. आणा जा. तुमच्या मुखी मी त्यांना जेवल्याशिवाय लावत नसतो. जा का ना, जा चला आणू. जा ताट करा. जा मी पोटभर खा आलोच. रामभाऊ पाहुण्यांना जेवायचं घालायचं ठेवून तुम्ही राहणार हिंडवत बसलाय बे. आता स्वयंपाक सगळा वाया गेला का नाही? सुभाषराव हिंडावलं नसताना बाळ्यानी आज रामभाऊची पाक आबरूच गेली असती का? हा बायको एक माणसाचा स्वयंपाक करून गेली, एकटाची तुम्हाला. ह्याने अख्खं गाव आणलं ह्या माणसाने. ह्याने नाही, ह्या साडू मेंबर पाहुणे, या रामाच्या साडू पाहुणे संजयला फोन केला मेंबरला रात्री. संजू मेंबर म्हणला, हो तुम्हाला नाव ठेवतो सारखा, तुम्ही चिकाटे नवरा बायको चिकाटे जेवाय घालत नाहीत, मग तुम्ही पण या ना ह्या रामाची जेवाय 7-8 दहा घेऊन. म्हणजे एक जणाचा स्वयंपाक आधी म्हणले करा, एक तास संजू मेंबरनं सांगितलं 5 जण घेऊन आले. या संजयची काय कारण होती का? चांड्याची पाटील सांगा, ह्या काय कारण होती का? एखादं दोन आमच्या पाहुण्या रावळा सांगायला. आता त्या पाहुण्याने सांगितलं संजू मेंबरला जेवाय घाला, ह्याच्या घरी तुकडा नाही आणायचा. काय घाला जेवायला? राक्षसांनी कवा संपवले आमच्या अण्णांनी? 5 किलो बासुंदी एकटा प्याला. तरी साडू म्हणजे ते अन्न खराब झालं, पाटपाट एक झाली. उचलली जीभ लावली टाळ्याला, म्हणाय काय जाते मोकळ्या. आता जेवायला गेली की आता बघा बाबा तुमच्या सुभाषराव, मी तरी किती जागेवर शिव इकडे शिव असतो सगळं फाडून ठेवतोय. तुम्ही साडूला पळवून लावला. साडू कुरगोडी रामभाऊंच्या करा गेला, पण तुम्ही त्यांचीच कुरगोडी त्यांच्या अंगलट आणली. आता पाटील मी काय करतो, या चेअरमॅन संजय मेंबरला कसं पळवून लावतो बघा. तुम्ही हिथंच थांबा फक्त. काय वाढवू नका राव सुभाषराव. भांडणं नाही, मधाचे शब्द असणार, फक्त हिथं दोघं थांबा तुम्ही. बघा बाबा तुमच्या चला पाटील बघा तुम्ही गंमत बघा, इथंच थांबा तुम्ही. पाहिलं बाळा, अध्यक्ष चाबरे तुझ्यासारखंच झालं का रे? प्लॅन मास्टर हे गावाच्या सगळ्या. मी गंगाधरी शक्तिमान. गंगाधर शक्तिमान आहे हो, सुभाषराव शक्तिमान आहे. चेअरमन मस्त ताव मारायचा, नुसती बासून देऊ दे म्हणायचं. चपात्या एक लक्ष ठेवा, एका घासातच 2 चपात्या गेल्या पाहिजे. तो सकाळपासून भूक लागली संजू शेठ, कधी ताट पुढे येत आणि कधी वरतोय असं झालंय. त्याला सुट्टी द्यायची नाही. हा जेवायची. बासुदी हिन केली. या पाटील या बसा. मस्तपैकी जेवण करायचं. मित्राचं जेवण आहे म्हणल्यावर सुट्टी द्यायची का? बस पाटील. संजू शेठ करपट एकरीस तर तुम्ही आणि चेअरमनने जेवण करायचं. हा आणि तुम्ही नाही का? आम्ही बी आहे ना. मग आम्ही तर जात पाटील. बोला. संजू मेंबर चेअरमन बरोबर तुम्ही जेवायला बसायचं. मी मग 3 जण जेवायला बसा. तुम्ही बी बसा की पहिल्या पंक्तीला वगैरे. ऐका ना, बासुंदी मला लय आवडती. काय झालं माहितीये का, त्यांच्या घरात स्वयंपाक केला, रामभाऊ त्या पाहुण्याला घेऊन रानात गेलं आणि अण्णा आणि गाणा झोपाळ्या निवांत डाराडोर करून बसली. त्यांच्या कुत्र्याने केला कार्यक्रम, त्या बासुंदीत घातलं तोंड, ते चपात्या त्यातल्या 2-3 खाल्ल्या. ते आता मला सांगा, कुत्र्याची लात यात मिसळली असेल, काय झालं मी खाल्लं, माझं अजून व्हायचं जायचंय. तुम्ही बसा, काय तुम्ही म्हातारा माणूस आहे, तुमचं काय झालं तर शेवटाकडेच आहे तुम्ही. म्हणजे माझ्या आयुष्याची शेवटची बासुंदी बनायचं. हे आहेत की दोघं जण आहे ना, 3 जण तुम्ही बसा जेवायला. अध्यक्ष थांबा, फोन येतोय बायकोचा. का? ती काय म्हणली, पाहुणे आल्यात घरी. मेंबर जेवण केल्याशिवाय जाऊ नका. आम्हाला काय म्हणते हे बळवाली साऊथ आले 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 की झाला का पाहुणच्या? पाहुणच्या काय
शाही भोजन झालं खाऊन? हा झालं. जेवलो जेवलो. होय तुम्ही इतकं कसं काय नीच प्रवृत्तीचं आहे? काय केलं? रामभाऊच्या साडला म्हणला तुम्ही एकटं येऊ नका, त्याची जिरवायला 10-15 घेऊन या. तुमच्या घरी नव्हती होण्याची मग? आमचा कधी त्यांचा माझा फोन झाला. खरं बोला बरं का? हो. नाही तर तोंडाची असं घालीन ना, गुलती बंद करेन आयुष्यभराची. ऐकून काय ऐकून? त्यांचा फोन आलता येणार आहे. मी कशाला फोन करेल त्यांना? त्यांनी फोन केला ना, मग तुम्ही नीट सांगायचं ना, 10-5 जण घेऊन या. तुमच्या घरी नाही ना, कशाला शानपणा करतोय? मला इकडे बोलायला लावू नको बाळ्या. वाज नीट वागायला का? नेम्या गावड्या नदीला गेल्या तुमच्या जळा सगळं. इतकं केस डोक्याची पिकलेला चेअरमन, चांगल्या माणसाची संगत करा. बरं चेअरमन, मी बरेच बावळट आहे, मूर्ख माणूस आहे, किंमत नसलेला माणूस आहे. तुम्हाला तरी जनाची नाही मनाची पाहिजे होती. अहो भाऊ, मी ह्यांना सांगत होतो कशाला असल्या कुरगुड्या करताय. ही म्हणली तुम्ही तिथं गेला होता, 1.5 पोळी खातो ना, अर्धी पोळी खातो. त्या पाहुणे जाबर गेली चालते चला तुम्हाला? चल नाही सुभाषराव घाला की जेवाय. चला की थोडं का अहो जेवणात किती? चला मेंबर तुम्ही म्हणला ना की तीन जबाबदारी, पण ती जेवणातच तर. चला की नको राव. का माझी चला ए का चला जाऊन ते कशी आपलं जाऊन नाही जाऊन दे. नको चल जेवायचं. बाया शिंगणापूरच्या डोंगरात जा, तिथनं नाग धरून आण, नागाचा इश काढ आणि त्यांना नागाची आमटी करू. थांबायला तयार माणसं नाही, असं काय खोप्यात इंजेक्शन दिलं? अहो ती म्हणली मस्तपैकी बासून दिकायचे. मी पाटलांना काय म्हणलं, पाटील मी नाही जेवतो, मी एकटं जेवा. त्यांना काहीच म्हणलो नाही. मी म्हणलं पाटलांना रामभाऊच्यात बासून स्वयंपाक केलता ना, आम्हा दोघातला विषय आहे बरं का, ऐकून घ्या. आणि रामभाऊ गेलो पाहुण्यांना रानात घेऊन, आणि गणानं अण्णा झोपली डाराडोर. पण ह्यांच्या कुत्र्याने काय केलं, त्या बासून तोंड घातलं, चपात्या खाल्ल्या, त्या लाल गळल्या असेल. म्हणलं एक काम करा पाटील, माझं व्हायचं जायचंय, तुम्ही ह्यांच्यावर तिघांच्यावर जेवायला बसा. मग मी काय म्हणलं, आता माझ्या विषयीची शेवटची बासुंदी होणार असं म्हणलं की दोघांनी पळ काढला. आपल्यापेक्षा पुढची मित्राव संकट असं आला असेल तर मित्राला वाचवलं पाहिजे का नाही? मित्र म्हणजे तुम्ही मला कुत्र्याची लाळ भातात गळली, बासुंदीत गळली, त्यामुळे ही कुत्रे लाळ गळत पळून गेली. माझे पाहुणा पण खुश आणि जेवण पण संपलं, आपण बी खुश. आपला मित्र बी खुश. साडून तरी मला सांगा, जवळचा हे साडू का नाही? हा संजीव मेंबरला का फोन केला, संजीव मेंबर एक नको आणू म्हणला, म्हणायचं ना रामभाऊला 500 जण घेऊन येणार आहे. रामभाऊनी 5000 लोकांचा स्वयंपाक केला. 100%. पण चांगली लोक असल्या कपटी लोकांच्या विश्वास ठेवूनच फासते ती. मला एकच म्हणायचं सुभाषराव, मित्रांनी एकमेकाला संकटात धावून गेलं पाहिजे, मदत केली पाहिजे, जशी की तुम्ही मला केली. आणि ह्या संजू मेंबर सारखं लोकांनी एकामेकाच्या प्रपंचात कुरगुड्यानात केलं पाहिजे. मदत केली आणि अण्णाने तुम्हाला लयच अडचणीत आणलं बासून पिऊन पिऊन. त्या अण्णाच्या तर चला सगळे भाऊ, तुम्ही बी काय कच्च नाही, ठकास महाग ठकाय कसं. Thank you.